मंडळी, इथे तुम्ही बघू शकता हे विंटर स्पेशल शुगर फ्री लाडू आहेत. अतिशय पौष्टिक व हेल्दी अशी रेसिपी आहे. तुमच्या घरामध्ये जर कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी हे लाडू तुम्ही बनवू शकता. यामध्ये अजिबात साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाहीये. हे लाडू आहे ते वयस्कर लोकांसाठी उपयुक्त असे आहेत आणि त्यांना हे इझिली खाता येतात. कारण की बऱ्याच लोकांना हे दातांचे प्रॉब्लेम असतात, चावता येत नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण पहा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची रेसिपी विंटर स्पेशल लाडूची आहे. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू तयार होतात. हे लाडू आहेत ते डायबिटीसच्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. विदाऊट शुगर, विदाऊट गूळ हे लाडू बनवलेले आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा. चला तर मग टेस्टी आणि हेल्दी रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता इथे तुम्ही बघू शकता मंडळी, इथं काळा खजूर घेतलेला आहे आणि त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. इथं हा खजूर आहे तो मी 2 वाटी घेतलेला आहे. अर्धा किलोचा पॅक होता तर त्यातील मी 400 ग्राम हा खजूर घेतलेला आहे आणि त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. आता तो या वाटीने मोजला तर 2 वाट्या भरेल. आता त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी आहे ते पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ आहेत ते थंडीमध्ये पांढरे तीळ आपल्या शरीरासाठी अतिशय चांगले असतात. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मनुके घेतलेले. त्याचबरोबर अर्धी वाटीला थोडेसे कमी आहेत ते ब्लॅक सीड्स किंवा अलसीचे बीज बोलतात त्याला, तर ते घेतलेले आहेत. यामध्ये आहे ते भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असतं. त्यानंतर मी अर्धी वाटी भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. यामध्ये फायबर व प्रोटीन्स असतात. त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेले. आपल्याला लागेल तसं आपण या तुपाचा वापर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये स्लो गॅसवरती आता आपण हे बदाम सुरुवातीला आहे ते भाजून घ्यायचे. बदाम भाजायला वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला आपण हे बदाम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. बदाम चांगले भाजून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आहेत. एक 5 ते 6 मिनिटांमध्ये हे बदाम आहेत ते भाजून होतात. त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये परत काजू घालून घ्यायचे आहेत आणि काजूही तसेच चांगले 3-4 मिनिटं. काजू जरा लवकर भाजले जातात, बदामला जास्त वेळ लागतो. त्यामुळे स्लो गॅसवरती काजू पण तसेच भाजून घ्यायचे आहेत. काजू चांगले आता भाजून झालेले तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यामध्ये भाजताना तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, परंतु इथं मी सुरुवातीला तूप घातलेलं नाही. त्यानंतर आपण ज्या बिया घेतल्या होत्या त्या बिया आहेत त्या आपण आता इथे भाजायला घातलेल्या आहेत आणि त्याही स्लो गॅसवरती तशाच भाजून घ्यायच्या. बियाही भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजल्या जातात. तर सतत हलवत आपण या बिया आहेत त्या चांगल्या भाजून घ्यायच्यात खरपूस. त्यानंतर यामध्ये मी अलशीचं बीज घातलेलं आहे, फ्लॅक्स सीड्स घातलेले आहेत. तर त्या पटकन भाजल्या जातात आणि भाजताना भाजत आल्यानंतर एकदम तडतड अशा बाहेर उडल्या जातात. तर एकतर पॅन हलवत त्यावरती झाकण ठेवून हे करून घ्यायचे किंवा मग पटकन अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर सगळे मिक्स झाले पाहिजे, म्हणजे सगळ्या बाजूने त्या बिया आहेत त्या भाजल्या पाहिजे. बघा, भाजल्यानंतर एकदम तडतड सगळ्या बाहेर फेकायला सुरुवात होती तर तेव्हा समजायचं की आपल्या बिया आहेत त्या चांगल्या भाजलेल्या आहेत. त्यानंतर आपण ते काढून एका एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता आपण तेही काढून घेतलेलं आहे. त्यानंतर राहिलेले जे पांढरे तीळ आहेत तर तेही पटकन भाजले जातात, तर तेही एक 3-4 मिनिटांमध्ये आपण ते भाजून घेणार आहे. परंतु हे भाजत असताना चांगले सगळ्या बाजूनी हलवून चांगले भाजून घ्यायचे, त्यामुळे त्याचा कच्चापणा राहत नाही नंतर आणि लाडू जास्त दिवस टिकले जातात. तर आता पांढरे तीळ मी चांगले भाजून घेतलेले आहेत 3-4 मिनिटांमध्ये आणि तेही एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता राहिलेलं जे आपले गव्हाचं पीठ आहे तर ते त्यामध्ये घालून घेतलेले. सुरुवातीला एक 3-4 मिनिटं तसंच गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचे. त्यामुळे आपण तूप टाकल्यानंतर जास्त वेळ भाजायला लागत नाही. गव्हाचं पीठ भाजायला आहे ते थोडा वेळ लागतो, कारण त्यातील कच्चापण असतो तो म्हणजे हे झाला पाहिजे, भाजला गेला पाहिजे, म्हणजे लाडू खाताना आपल्याला ते लागत नाही. तर अशा पद्धतीने मग 1-1 चम्मच तूप त्यामध्ये ॲड करून ते कमीत कमी 10-1 मिनटं हे पीठ आहे ते मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता पिठाचा कलर आहे तो पांढरा आहे. जसं आपण भाजत जाऊ तसं तूप ॲड करत जायचं आणि भाजत जायचं, तर त्याचा कलर आहे तो चेंज होत जातो आणि एकदम ब्राऊन होईपर्यंत आपण हे पीठ आहे ते भाजून घेणार आहे. आता इथे बघू शकता थोडं तूप घालत मी चांगलं भाजून घेत आहे. अजूनही त्याचा कलर आहे तो चेंज झालेला नाही. अजून एक 3-4 मिनटं आपल्याला हे पीठ भाजायची गरज आहे. त्यामध्ये मी तूप ॲड करून आता आपला पिठाचा कलर तुम्ही बघू शकता. आता म्हणजे पीठ आहे ते चांगलं भाजत आलेलं आहे आणि यामध्ये आपण बऱ्यापैकी तूप घालून घेतलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त तूप
तूप हे पिठालाच लागतं आणि यामध्ये तुपावरतीच भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला एक छानपैकी टेस्ट येते. अशा पद्धतीने हे पीठही मी बाजूला काढून घेतलेले. त्यानंतर जे आपण भाजून घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स होते तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा बारीक असा भरड काढून घ्यायचा आहे. जास्त जाड ठेवायचा नाही आहे, कारण की जास्त जाड ठेवल्यानंतर काय होतं, वयस्कर लोकांना खाताना काहींना दातांचे प्रॉब्लेम असतात तर चावता येत नाही, तर त्यासाठी एकदम बारीक करायचं आहे, म्हणजे लाडू वळताही येतात चांगले आणि वयस्कर लोकांना खाताही व्यवस्थित येतात. आता जो खजूर घेतला होता तो एका पॅनमध्ये घेतलेला आहे आणि स्लो गॅसवरती आपण हा गरम करून घेणार आहे. गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लोवरती ठेवायची आहे. फक्त हे चिकट असतं, थोडंसं हलवताना चम्मचला चिकटलं जातं, तर अशा पद्धतीनं तुम्ही हलवून घ्यायचं आहे, चांगलं गरम करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हे थोडंसं चिकट झाल्यानंतर जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते बारीक करून, तर ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. आता इथं बघू शकता चांगलं भाजलेलं आहे आणि एकदम चिकट गोळा त्याचा तयार झालेला आहे. यावेळेस तुम्ही हे आहे गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि जे आपण पीठ घेतलं होतं भाजलेलं तर ते घालून घ्यायचं आहे आणि आपले राहिलेले मनुके होते तर ते घालायचे. इथं मी मनुके बारीक केलेले नाही आहेत, हे सॉफ्ट असतात आणि खाता येतात तर त्यासाठी मी तसेच ठेवलेले आहेत. आणि त्यामध्ये 1 ते 2 चम्मच तुपाचं ॲड करायचे आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करताना थोडंसं कठीण लागतं, कारण की लवकर मिक्स होत नाही, तर थोडासा वेळ लागतो. एक 5-7 मिनटं लागतात हे चांगलं मिक्स व्हायला. परंतु इथं मी गॅस आहे तो बंद केलेला आहे. तुम्ही गॅसवरून खाली उतरूनही मिक्स करू शकता. पॅन आपला गरम आहे आणि जे खजूर आहे तोही गरम आहे, त्यामुळे हे याच्यामध्ये चांगलं मिक्स होतं. तर फक्त मिक्स करताना थोडंसं कठीण लागतं, तर थोडासा वेळ लागतो मिक्स व्हायला. तर अशा पद्धतीने आपण हे चांगलं आहे ते मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर चांगलं मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता इथं बघू शकता एकदम व्यवस्थित मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे लाडू वळायची एकदम गरम गरम वळायची काही गरज लागत नाही, थोडं थंड झाल्यानंतरही वळले तरीही लाडू वळले जातात. आता इथं बघू शकता 2 चम्मचच्या आसपास आपलं तूप आहे ते शिल्लक राहिलेलं. मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं, त्यातील 2 चम्मच तूप आहे ते शिल्लक आहे आणि हाताला तुपाचा हात लावायची, म्हणजे लाडू वळताना आपल्या हाताला तुप लावायची गरज भासत नाही. अशा पद्धतीने हे लाडू बघा वळले जातात. एकदम इझिली वळतात, त्याचा लाडू इझिली तयार होतो आणि एकदम असा गोल मटोल लाडू आहे तो तयार होतो. आता इथं बघा आपला लाडू तयार झालेला आहे आणि एकदम सुंदर असा दिसतोय. अशाच पद्धतीने बाकीचेही लाडू मी बनवून घेते. मीडियम आकाराचे लाडू इथं मी बनवून घेत आहे, म्हणजे जेणेकरून एका टायमिंगला एक लाडू खाल्ला तरी भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक आपल्या पोटामध्ये जातील. अशा पद्धतीचे लाडू आहेत ते वळून घ्यायचे आहेत. आता इथं बघू शकता मी असेच बाकीचे सगळे लाडू आहेत ते वळून घेणार आहे. यामध्ये कमीत कमी एवढ्या साहित्यामध्ये 25 लाडू आहेत ते एवढ्या आकाराचे तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. आणि रेसिपी पण इझी आहे बनवायला, तर नक्की अशा पद्धतीचे लाडू आहेत ते तुम्ही बनवून बघा. अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होतात. आपले एनर्जी बूस्टर ड्रायफ्रुट्सचे लाडू आणि शेंगदाण्याचे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले लाडूची रेसिपी यूट्यूबवरती मी अपलोड केलेली, तीही तुम्ही पाहू शकता. अतिशय चविष्ट असे लाडू तयार होतात. आता हेही लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास तुमच्या माहितीतील लोकांना ही रेसिपी नक्की शेअर करा. इथं बघू शकता अप्रतिम असे आपले लाडू तयार झालेले आहेत. चला तर मंडळी, आपले बिना शुगर बिना गुळाचे मस्त असे हेल्दी लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन काही रेसिपी पाहायला भेटतील. आपल्या आधीच्याही काही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत लाडूच्या, त्याही तुम्ही पाहू शकता. थँक्यू.